तर मित्रांनो, गावाला कशा पद्धतीने शेती केली जाते याचं मी तुम्हाला एक थोडक्यात एक सांगतो. कशा पद्धतीने इथे शेती केली जाते हे आमचे गावकरी, गावातल्या स्त्रिया आणि माझे वडील त्यांच्यासोबत मदत करत त्यांना कशा पद्धतीने इथे शेती केली जाते कोकणामध्ये. आणि कोकणामध्ये जी शेती केली जाते त्या शेतीमध्ये जी भात शेती केली जाते आणि हे भात शेतीचा जो तांदूळ आहे हा आपल्याला दुकानामध्ये मिळतो. हे लोक जर ह्या लोकांनी शेती नाही केली तर विचार करा की काय परिस्थिती निर्माण होईल. कारण ह्यांची ही जी पिढी आहे ही कुठेतरी लुप्त होत चालली आहे. आपल्या सर्वांना त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे आणि आपण पण आपल्या फॅमिलीसोबत गावाला येऊन त्यांना शेतीचं महत्त्व आपण समजवलं पाहिजे आणि कशा पद्धतीने ती शेती केली जाते ते त्यांना माहिती असणं खूप गरजेचं आहे. आजकाल शाळेमध्ये आपण मोठ्या कंपन्या निर्माण आहेत, IT कंपनी आहे, बाकी कंपन्या आहेत, परंतु फार्मिंग हा एक मोठा हा एक व्यवसाय आहे. ह्या व्यवसायाकडे आपण सर्वांनीच दुर्लक्ष केलं आहे. तर त्याच्याकडे एक छोटंसं तुमचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही छोटासा व्हिडिओ बनवला आहे. आजीचं आमच्या वय पणजी आहेत, त्या आमच्या चुलत पणजी आहेत. त्यांचं आता वय 80-85 आहे, परंतु त्या ज्या उत्साहाने शेती करत आहेत आणि त्या शेतीचं तुम्हाला थोडंसं मार्गदर्शन करतील. तर पुढे बघूया आपल्याला आजी काय मार्गदर्शन करतात, कशा पद्धतीने शेती करतात आहे, कशा पद्धतीने ती शेती आपल्या मुलाप्रमाणे जोपासत आहे आणि त्यामुळेच तुम्हाला आणि आम्हाला खायला अन्न मिळते. तर नक्की हा व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा आणि सर्वांना त्याची माहितीसुद्धा द्या. धन्यवाद. सांग, प्रोसेस सांग, काय असते, काय करायला लागतं, शेती कशी केली जाते. मग काय करतेस. अच्छा, नंतर म्हणजे लहान मुलांप्रमाणे सांभाळावं लागतं. मग पुढे काय करतेस. हां, हां, त्याच्यानंतर काय करतेस. होय काय. भाकरी भाजायची आणि मग खायचं, शेवटी खायची, तेव्हा ते नाचणी मिळते. पडदे काय लावले पडदे. रानरेडे त्रास देतात, जंगली प्राणी त्यांची राखण करावं लागते. ते पहिले नव्हते ना रानरेडे, आता कसे काय आले एवढे. अशी आपली नांगरणी केली जाते नवीन पद्धतीने, बैलांशिवाय मशीनद्वारे. आणि हे काका आमचे, यांची मशीन आहे ती. आणि हे सगळ्या आमच्या जमिनी जेवढ्या आहेत गावामध्ये त्या सगळ्यांकडे यांची नांगरणी केली. तसं काय सांगाल तुम्ही, कसं करता तुम्ही. लावणी असते बरोबर. मग पहिले तुम्ही फोडता मशीनने. हां हां, आणि हा हो हा नांगरतो मशीनने. हे नांगरणी सगळी केली जाते.